बेलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आज बेलापूर मतदारसंघातील विविध भागात पाहणी दौरा केला। त्या म्हणाल्या की पावसाचे पाणी वेळेवर निचरा व्हावा म्हणून योग्य नियोजन आवश्यक आहे। मात्र होल्डिंग पॉइंट परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण झाल्यामुळे पाणी साचते। त्यामुळे मी ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले आहेत। जर हे हटवले नाही तर मला अधिकार वापरून कारवाई करावी लागेल आणि पावसाचे पाणी जर पुन्हा साचले तर मी या ठेकेदाराला थेट समुद्रात बुडवून टाकेल असा इशारा मी दिला आहे, असे मंदा म्हात्रे यांनी ठणकावून सांगितले। यावेळी त्यांच्यासोबत महापालिकेचे आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे अभियंते तसेच ठेकेदार उपस्थित होते। त्यांनी नागरिकांचे म्हणणे देखील ऐकून घेतले आणि ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या समस्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत। बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आज स्वतः या साईटवर भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी या होल्डिंग पॉइंटच्या संरक्षणासाठी आवाज उठवला आहे। काल पुन्हा अतिवृष्टी झाली आणि एवढा पाऊस पडला तर पुन्हा इथे सगळ्या व्यापाऱ्यांमध्ये लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की त्या दिवशी ज्या पद्धतीने पाऊस 1 महिन्याचा एका दिवशी पडला आणि सगळे नदी नाले हे फुल झाले, काही ठिकाणी डॅम फुटले, महाराष्ट्र पूर्ण वाहून गेला। पण बातमी करताना असं झालं बेलापूर वाहून गेला। सगळीकडे बेलापूर 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 का ऐरोळी वाहून नाही गेली, घनसोली कोपरखेरणे वाशी वाहून नाही गेली, सगळीकडे गेली। सगळीकडे व्यापाऱ्यांचं पाणीचं नुकसान झालं। पण दाखवताना काय फक्त मंदा म्हात्रेचं बेलापूर व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, घराचं झालं, पूर्ण महाराष्ट्रात झालं। शेत भात शेती कांदे बियाणं सगळं वाहून गेलं। त्या लोकांनी काय करावं? आपल्याकडे सगळ्या सुविधा असताना सुद्धा आपण अशा पद्धतीने बेलापूरचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये बदनाम केलं। होल्डिंग पॉइंटचं काम चालू आहे, अचानक आलेला पाऊस, इथं टाकलेलं डॅब्रिज लोकांनी। मी आता इथले बोर्ड अधिकारी पालवे आणि इंजिनियर चौरे यांना बोलली, इथलं अतिक्रमण जर आजच्या आज या 4 दिवसात जर हटवलं नाही तर मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल। पक्की अतिक्रमण झाली। मी सांगून सिडकोला पालिकेला गेले 6 महिने सांगते, काही अतिक्रमण धाबे काढा, इथे म्हणजे गुटखा चरस गांजा दारू अनैतिक धंदे चालतात इथं। लोकांना इथं मुलांना नवीन पिढी बर्बाद केली जाते। पण कोणाचा तरी वरदस्तामुळे हे धाबे तुटले जात नाहीत। कोणाला अधिकारी आले का कोणाचे नेत्याचे फोन येतात आणि हे धाबे बघा तुम्ही पक्के झाले। आता 1-1, 2-2 एकरी जागा सिडको अशी कोणाला 2 गुंठे 1 गुंठे जागा गावात सोडत नाही आणि अतिक्रमण करणारे 1-1 लाख रुपयेचं भाडं आहे। कसलं? तुमच्या भंगारवाल्यांचं। हे नाही जमीत। आता जर वॉर्ड अधिकाऱ्यांनी जर इंजिनियरने धाबे काढले नाही आणि होल्डिंग पॉइंटचं जे इथं बघा किती डॅब्रिज आणून टाकलंय, डॅब्रिज उचलायचे पैसे, डॅब्रिज टाकण्याचे पैसे, कोण येऊन टाकतं, काय येऊन टाकतं, कोणाला पत्ता नाही इथं। हे सगळं आता इथे दौरा केल्यानंतर हे मी आता लक्षात आणून दिलेलं आहे आणि हे 2-4 दिवसात तिथं साफसफाई झाली नाही आणि होल्डिंग पॉइंटचं आता 3-3 मशीन लावले। हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे। पावसाचा आता काही भरोसा नाही, जसा माणसाचा भरोसा नाही तसं पावसाने पण सांगितलं माझाही भरोसा नाही। ताई, बेलापूर विधानसभेचं नाव खराब करण्याचा प्रशासकीय कट होता का राजकीय कट होता असं तुम्हाला वाटतं? हा राजकीय कट होता। प्रशासकीय लोक त्यांचं काम करतात आहेत, कारण होल्डिंग पॉइंटचं काम व्हायला अजून महिना होता, मे महिना चालू आहे। पण त्यात अचानक आलेला पाऊस त्यांचं ते काम करत आहेत। पण राजकीय कट फक्त मंदा म्हात्रेला कशा पद्धतीने बदनाम करतायत, मंदा म्हात्रेचं लक्ष नाही। हे काम 20 वर्ष होत नव्हतं, हे मीच करून आणलं, मीच टेंडर काढायला लावलं। आता मी कॉन्ट्रॅक्टरलाही बोलले, जर हे काम तू 8 दिवसात केलं ना तर तुलाही मी ब्लॅक लिस्टला टाकल्याशिवाय राहणार। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई।